महत्वाची बातमी पुण्याच्या आंबेगावातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे। या घटनेनंतर हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे। तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप घेत ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे। सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, नक्कीच रोशनी, ज्या पद्धतीने पाहिले की पुणे जिल्ह्यातील जे आंबेगाव तालुक्यातील मंचर आहे, या मंचर या ठिकाणी खरं तर या दर्ग्याचं जे काम आहे ते काम दर्ग्याला जे काम आहे ते काम सुरू होतं। मात्र या ठिकाणी पाहतो की दर्ग्याचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी असलेल्या दर्ग्याचं कामालगत असलेला जो भुयाराचं या ठिकाणी दिसल्यामुळे कुठेतरी हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी कुठेतरी या ठिकाणी आक्षेप घेतलेला पाहायला मिळतो। त्यासोबत या दर्ग्याची जी पडझड झाली आहे त्याबाबत मुस्लिम समाज आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्दैवी मानलेलं आपल्याला पाहायला मिळते। यासोबत सकाळी काही वेळानंतर या ठिकाणी जे पुरातन विभाग आहे ते पुरातन विभागाचे अधिकारी या ठिकाणी येतील, ते पाहणी करतील। मात्र एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी ठेवलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलेला आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिले की मंचरमध्ये कोणताही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घेतली आहे। पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।